आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रोह्यात भाऊ डीके संजोत पडवळ प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित। रायगड प्रेस क्लबच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक। बापजादेंची शेती दौलत आपली दौलत आहे, ती विकू नका, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांचे आवाहन। धाटाव शशिकांत मोरे। रोहा तालुक्यातील घोसाळे विभागातील गोपाळवट गावाचा परिसर सुंदर आहे। कष्ट करणारे प्रगतशील शेतकरी पाहून आनंद वाटला। कृतिशील शेतकरी भाऊ डीके यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले। जिल्ह्यातील रायगड प्रेस क्लबचा हा स्तुत्य उपक्रम आहे। डीके यांचा शेताच्या बांधावर सन्मान करताना माझ्या वडिलांच्या कष्टाचा सन्मान केल्यासारखे वाटत आहे। जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, त्यासाठी शेती शिल्लक ठेवा। बापजादेंची शेती खरी दौलत आहे, शेती विकू नका, नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही। शेतकऱ्यांनी शेती योजनांचा लाभ घ्यावा, असे मौलिक मार्गदर्शन वजा आवाहन रोह्याचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांनी केले। शेतकरी कृषी पर्यटन ठिकाणी विविध खाद्यपदार्थाच्या माध्यमातून अधिक रोजगाराची निर्मिती करू शकतात। भौगोलिक स्थिती चांगली आहे, चुलीवरचे जेवण, कोरी चहा, अनेक खेडीयार्ड कलात्मक उपक्रम राबवू शकतो। विविध प्रकारचे मच्छी पदार्थ यातून पर्यटन परिपूर्ण करता येईल, असे मौलिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाटी यांनी प्रगतशील शेतकरी संजोत पडवळ यांच्या रायगड प्रेस क्लब सन्मान कार्यक्रमात कुडली येथे आयोजित कार्यक्रमात केले। मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माथेरान येथील दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाला 13 वर्ष झाली आहेत। जिल्ह्यात कृषी सप्ताहाच्या निमित्ताने सर्वच तालुका स्तरावर हा उपक्रम मोठ्या उत्साहाने होत असतो। आज रोह्यातील गोपालवट गावचे कृतिशील शेतकरी भाऊ डीके आणि कुंडली येथील संजोत पडवळ यांचा सन्मान कार्यक्रमात शेताच्या बांधावर ते बोलत होते। गोपाळवट येथील प्रगत शेतकरी भाऊ डीके, कुंडली येथील महिला आदर्श शेतकरी संजोत पडवळ यांना रायगड प्रेस क्लबच्या शेताच्या बांधावर शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले आहे। रोहा प्रेस क्लब आयोजित रायगड प्रेस क्लबच्या शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान कार्यक्रमाचे गोपाळवट कुडली येथील कार्यक्रमात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाटी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, रायगड प्रेस क्लबचे मुख्य संघटक शशिकांत मोरे, दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम, कृषी अधिकारी महादेव करे, अनिकेत निकम, बीजामृतचे चेअरमन भारत पाटील, शेतकरी चंद्रकांत लोखंडे, ॲडव्होकेट बापूसाहेब पडवळ, पत्रकार महेंद्र दुसार, डॉ. चव्हाण, ग्रामसेविका पूजा रंगारी यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी, कृषी सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते। प्रगतशील शेतकरी भाऊ डीके यांचा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ व मान्यवरांच्या हस्ते रायगड प्रेस क्लब शेताच्या बांधावर पुरस्काराने सन्मानित केले। तर कुडली येथील कृषी पर्यटक शेतकरी संजोत पडवळ दाम्पत्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाटी, कृषी अधिकारी महादेव करे व मान्यवरांच्या हस्ते आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला। गोपालवट गावचे भाऊ डीके यांनी कुक्कुट, खेकडा पालन, भाजीपाला, नाचणी व अन्य पिके घेऊन शेतीतला आदर्श अधोरेखित केला। तर कुंडली गावच्या संजोत पडवळ यांनी पपई लागवड, हळद, मत्स्यशेती, दुग्ध व्यवसाय यासह कृषी पर्यटनात मोठी भरारी घेतली। शेतकरी, पत्रकार व शेती संबंधी क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन चर्चासत्रासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना मिलिंद अष्टीवकर यांनी केली। यावेळी राजेंद्र प्रधान यांनी हा शेतकरी सन्मान उपक्रम एक चळवळ होऊ पाहत आहे, अशी अपेक्षा प्रास्ताविकात व्यक्त केली। सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। आज रायगड प्रेस क्लबच्या वतीने आम्हा उभयतांना मी संतोष आनंद पडवलो, माझी मिसेस संतोष पडवल यांना रायगड प्रेस क्लबच्या वतीने जो शेतीच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आला, त्याबद्दल मी पत्रकारांचे मनपूर्वक आभार मानतो। कारण हा सन्मान
मिळण्यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी फार मोठं एक शेतकरी चांगल्या प्रकारे पुढे निर्माण होऊन पुढील शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी एक प्रोत्साहनपूर्वक सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. बरोबर. ज्याने 10 वर्षापूर्वी विकली तो आज काय कपाळावर हात मारत बसला असेल ना, आणि आज जो विकेल तो 5 वर्षांनी 10 वर्षांनी म्हणजे बोंब करत बसले. तर सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे माझ्या गावी पण तेच बघतोय, मी इकडे पण तेच बघतोय की मोठ्या प्रमाणावरती लोक शेती विकून म्हणजे काय देशोधडीला लागण्याचाच प्रकार आहे. आता ही आपल्याला आपल्या वाडवडिलांनी सांभाळून दिलेली दौलत आहे.